उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा देणारी एक बातमी सकाळीच समोर आली। 2021 मध्ये बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित 1000 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आयकर विभागानं मुक्त केली। दिल्लीतल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपीलीय न्यायालयानं हा निर्णय दिलाय। यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळालाय। दरम्यान हा दिलासा मिळाल्यानं राजकारण मात्र तापलंय। ते पूर्वी अस्वच्छ घरात होते, आता स्वच्छ घरात गेले। त्यामुळे म्हणजे भारताचं स्वच्छता अभियान राबवण्यामध्ये ते यशस्वी झाले। अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर कपाकीच्यांनी माझ्यावर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावरच्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न विरोधक करतात। तर विरोधकांच्या आरोपांमुळे संपत्ती, सत्ता आणि क्लीन चिट यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण अधिक रंगताना पाहायला मिळत आहे।